शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं समजतंय। संभाजीराजेंवरील वक्तव्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा हल्ला केलेला आहे। जितेंद्र आव्हाड जेव्हा ठाण्याकडे येत असतानाच स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती लक्ष केलं आणि त्यांची गाडी फोडली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाडांची गाडी कशा प्रकारे फोडण्यात आलेली आहे। 3 लोकांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला। भर रस्त्यामध्ये काठ्यांनी हा हल्ला करण्यात आला, परंतु पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे आव्हाड थोडक्यात बचावले आहेत, ते सुखरूप आहेत। ठाण्यावरून जेव्हा जितेंद्र आव्हाड येत होते तेव्हा त्यांच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आलाय। संभाजीराजेंवरती त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तेच आता त्यांना भोवल्याचं कळतंय। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालास नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं। तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे। तर आपण आताच पाहिलं स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय। त्यांनी या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे। ठाण्यावरून जेव्हा जितेंद्र आव्हाड येत होते तेव्हा त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। संभाजीराजेंवरती जे वक्तव्य केलं होतं त्यावरून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होते, त्यांच्या डोक्यात राग होता आणि तोच आता त्याच्या हल्ल्याच्या प्रकारात पुढे आल्याचं कळतंय। नेमकं काय प्रतिक्रिया दिली होती किंवा आव्हाड काय म्हणाले होते, तर संभाजीराजेंचं रक्त हिरवं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं।